अरे पहिल्यांदा पाहिलंय तुम्हाला? हा मग रिॲक्शन असं देतोय जसं एखादं लांडोर बघितलं हा. आणि हा कोण आहे? चुम्मी तर ते माझी चुचू, अगं माझी बबडी, माझी शोन पापडी. दात कुठे गेलेत बाबा? हा करण हा मला 230 वेळा बघून झालाय तरी रिॲक्शन असं देतो. अरे श्रीमन लेजंड मग कोण बोललो? माझा मित्र आहे तो आलाय घटको. माझं नाव सुधीर फडके, सुधीर बळीराम फडके. इज्जत दे, मी बळी येतो बाई. याचा तर काय विषयच नाही, चिल माणूस आहे. ऐक रे भावा, हा पेका करतो, याच्याची दोस्ती तोडतो आता. आई ग दोस्त भाऊ मध्ये दोस्तीच राहणार. चला गाइस, आपको मैं अपना मुखड़ा दिखा देता हूँ. वेलकम, नमस्कार, स्वागत है. विषय क्या है कि मुझे ना कल से अखड़ा है मेरा पीठ, और कहाँ से अखड़ा है वही समझ में नहीं आ रहा है. मतलब मैं मान इधर नहीं कर सकता हूँ. और आज तो सुबह मुझे मतलब रोने को आ रहा था, इतना दुख रहा था. तो मुझे चमके की गोली दी मम्मी ने, और मैं वो गोली लेके जिंदा हूँ. और अभी मैं जहाँ पे जा रहा हूँ, एक कॉलेज में इन्विटेशन है, बहुत बढ़िया कॉलेज है. VL नाही VL नाहीये, VLIT VLCC VIT. एक मिनट, हाँ थोड़ी देर में पता चलेगा दोस्तों. लेकिन दादर सॉरी माटुंग का फेमस कॉलेज है, और वहाँ के अपने VGTI का VGTI, हाँ VGTI कॉलेज का है. तो वहाँ पे हम जा रहे हैं. और मैं सुबह तक ना ऐसा लग रहा था कि मैं कैंसिल करूँ, मैं कुछ तो उनको बोलूँ या, लेकिन बोला यार एक जिम्मेदारी है अपनी, तो अपन ऐसा नहीं कर सकते. तो बस निकल दिए. और बहुत दर्द हो रहा है, लेकिन टेंशन का विषय नहीं है, क्योंकि वो कॉलेज है ना, तो किसी को ज़्यादा कुछ पता ही नहीं है कि वहाँ पे मैं विजिट करने जा रहा हूँ. तो आराम से जाके आराम से आ जाएंगे. और उम्मीद करता हूँ मेरा ये दर्द कम हो, मेरी कुलबा. बस कुछ बोलने के लिए है नहीं. और इस ब्लॉग को आप शांताराम ब्लॉग करके घोषित कर देते. शांताराम ब्लॉग. रिलॅक्स. एवढं दुखतंय, पण या दुःखामध्ये सुख भेटलं भाऊ. वडापाव. करण ने मेरे लिए वडापाव लाया चंचोड़वाड़ी से, लेकिन वो नहीं खा रहा है. मैं नहीं खाऊंगा, उसका डाइट है. लेकिन मैं 3 वड़े पाव कचकाने वाला हूँ, और मैं कल से जिम चालू करने वाला हूँ. जय श्री किशन कन्हैया. गाइस हाँ बोल कर. शिवन, मेरी इच्छा है ये जो भोंगे लगाए ना गाड़ी को, इसमें और कम से कम एक 3-4 तो लगाने चाहिए दादा ने. गाइस ये देखो ना, जय श्री राम लिखा है, लेकिन भोंगे देखो बाबा. अरे कुठले भोंगे आहेत भाई? हा अख्खा गाव जागा करतो का रे? मैंने बघ रे बाबा कुठलं लोकेशन पाठवलं. बहुत बड़ा प्रवास चल रहा है दोस्तों, और मेरी पीठ है ना वो अभी ऐसे ठंडके मार रही है, बट मैं सहन करने की शक्ति जुटा रहा हूँ. और अब हम उस कॉलेज में पहुंच ही रहे हैं. नाम क्या बताया था डाकू कॉलेज का? VJTI कॉलेज है. और वहाँ पे अपना एक प्यारा सा ऐसा एक सेशन होने वाला है, 40 मिनट का वगैरह. मस्त मजा है. साल में एक बार तो कॉलेज का विजिट करेंगे किसी भी, ऐसा टारगेट है. बाकी कुछ विषय नहीं है. अभी ट्रैफिक की वजह से थोड़े कंटाल गए करण जी और डाकू जी. कंटालने का विषय नहीं है, थोड़ा ट्रैफिक ज्यादा ही है. लेकिन ट्रैफिक बहुत ज़्यादा है. लेकिन आप बोल सकते हो कि ट्रैफिक होने की वजह मेरे यहाँ पे पीछे आपको दिख रही है वो हो सकती है. वो क्यों है वो आप उसको पूछना कि ट्रैफिक क्यों हुआ. बाकी सब परवरदिगार है. मानुस एक निरागस प्राणी है. और भाई और हम जाने वाले गोवा है, कोल्हापुर से. एंजॉय करेंगे चिल लाइफ ब्रो. यात्रा चंचू पात्र. गोवा के बिना कुछ दिखता ही नहीं. ये बेबी. बायकांचा लाडका. ये देखो गाइस, एंट्री अभी कॉलेज की लील आणि अब बायकांचा लड़का. नहीं बट दोस्तों नहीं, अभी वो गया है, उसने सब छोड़ दिया दोस्तों. बायकांचा लड़का नहीं रहा अभी वो. अब ये देखो, इधर भी देखो, एंट्री देखो. हाई चांगली पोरे. ये थोड़ा मीटिंग वगैरह चालू है श्रीमान भाई का. और ये सब कॉलेज वाले ही लगते बंदे. आम्हाला फोन कोण करत होता कंटिन्यू? तो आमचा भात तो घाबरेल नाही तर काय करेल. छळ कंटिन्यू काय गप्पा चालू आहे श्रीमान भाईंच्या. ते त्यांना तुम्ही ओळखतो काय बोलता? बाकी तुम्ही छान ओळखताय. तुम्ही कोण? तुम्ही
अहो मी यांचं मॅनेजर फिरायला लागतं. ते हे तुमच्या बाबतीत म्हणजे ते तुम्हाला असं बघण्यासाठी ते सगळ्यांपासून आले पास आउट झालेले स्टुडंट बरं का, म्हणजे आत्ताचे करंटच नाही. विश्वास बसणार की काल रात्री पोस्टर आउट झाल्यानंतर जी मुलं गावी गेलेली आहेत परीक्षा संपवून त्यांनी तत्काळमध्ये बुकिंग केलं आहे परत येण्याची. म्हणजे ते लव यू. काय मी या बाबतीत नसीबच की मी नेहमी प्रश्न विचारतो लोकांना, तुम्ही माझ्यात बघता काय एवढं, मी एवढं माझ्यात बघताच का की मी तुम्हाला एवढं का आवडतो. ते बोलतात की तुला नाही करणार. आणि हा एक मॅडम आहे ज्या अँकर वगैरे आहेत काहीतरी असं मला समजलं आहे आता. पण मी जे एक्झॅक्टली आवाज थोडासा इथपर्यंत आला नाही. कोण आहे ॲक्च्युली काय गाण्याचा विषय असं झाला काहीच मी दिसतोय नको जरा प्रॉब्लेम असा झाला त्या मॅडम जे श्रीमानशी बोलत होत्या ना त्या मला ऐकलं नाही. एक्झॅक्टली मला समजलं नाही. म्हणजे एवढं हलकं बोलतोय गाइस वन साइड अभी तक फोटोशूट ही चालू है, अभी तक कार्यक्रम स्टार्ट नहीं हुआ है हमारे भाई का. मुझे हमको एक्चुअली बताया जाए ना गाइस तो हमें वॉशरूम आइए. गाइस अभी हम बहुत इंपॉर्टेंट जगह पे जा रहे हैं, इस कॉलेज का वॉशरूम जो मेरा फेवरेट लोकेशन है और ये सब मेरे साथ आ रहे हैं वॉशरूम. मेरे बालों को लेके मैं कॉन्फिडेंस नहीं, लेकिन ये सब बोलते बाल अच्छे दिखते मत काटो. और मैं लोगों से पूछना चाहता हूँ गाइस मैं टकला करूँ या बाल खुद तू टकला बाप देशील मूछ आणि दाढी पण काप आणि भोया पण काप प्रॉपर कांचा. जाऊन येतो. आपल्या सर्वांचाच लाडका जो की सिद्धांत जोशी श्रीमान लेजंड. आजचा दिवस आपल्यासाठी लकी आहे. तू जे बीज लावलं होतं जिव्हाळ्याचं त्याचं आज खूप मोठं वटवृक्ष झालेलं आहे. फक्त मुंबईमध्ये नव्हेच तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुझे चाहते हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तर त्याबद्दल तुला काय वाटतं? ऍक्च्युली काय माहिती का की आपण एक गेमरच आहोत, आपल्याला लोक बघतात आणि आपण त्यांना एंटरटेन करतो. ठीक आहे, इथपर्यंत माणूस खुश असतो. पण जेव्हा आपले विचार किंवा आपण आपल्या प्रौढांकडनं घेतलेले विचार जेव्हा आपल्याला पाहणारे लोक आचरणात आणतात आणि अंमलात आणतात, इन शॉर्ट की आता बांधिलकी दिवस आहे, तर बरेच अशी लोक आहेत ज्यांनी फक्त या दिवसानिमित्त अनाथ आश्रमामध्ये जाऊन जेवण वाटप केले, कपडे वाटप केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी काही लोकांनी अनाथ आश्रमात वगैरे असे बाथरूम बांधून दिले. अशा गोष्टी डोळ्यासमोर येतात. मग तेव्हा असं वाटतं की आयला काहीतरी चांगलं कार्य चालू आहे आपल्याकडनं, लोक चांगले इन्फ्लुएन्स होत आहेत बाबा. तर धन्यवाद भावांनो. म्हणजे मला खरंच कळत नाही की मी तुमचं थँक्यू कसं काय बोलू तुम्हाला, पण कळत नकळत आहेत ना तुम्ही माझ्यापेक्षा खूप जास्त गोष्टी करून जाता. मी फक्त एक फेस दिसतो, माझ्या बॅकएंडनी तुम्ही सगळे काम करत असतात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. म्हणजे बांधिलकी हे नाव फक्त आपण सुरू केलं त्याला बांधिलकी, पण ही जी मला रिस्पेक्ट मिळते, इज्जत मिळते, ही फक्त तुमच्यामुळे आहे. जर तुम्ही नसते तर माझी रिस्पेक्ट पण नसते. एवढंच. मला तुझ्याकडनं आणि ताईंकडनं एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की आता आपण म्हणतो की आपण जेव्हा एक काहीतरी रस्त्यावरती चालतोय, पण जेव्हा आपण आपला मार्ग बदलतो, तुम्ही जेव्हा गेमिंगमध्ये आलात तर घरच्यांची तुझी प्रतिक्रिया कशी होती की आपण गेमिंगमध्ये करिअर करायचं म्हणतोय तेव्हा? त्या माझ्या टायमाला गेमिंग करिअर आहे ना याचा काही संबंधच नव्हता. म्हणजे आई बाबा असे प्रश्नचिन्ह डोक्यावरती त्यांच्याने असे बघत बसायचे, काय गेमिंग, काय तुला गेमिंग करायचं आहे? म्हणजे प्रश्न काय की मी सगळं करून थकलो होतो
आणि माझ्याकडे एक शेवटचा पर्याय होता की स्वतःला एक ट्राय द्यायचं नाही तर मग जॉबच करायचं हे पण मी केलंच नसतं. मी काही ना काही शोधलंच असतं. माझं टार्गेट असायचं की मी कोणाच्या अंडर काम नाही करणार. तो आपला थोडासा गुणधर्म आहे ना की आपण काम भले चांगलं करतो पण कधी कधी वरच्या लेवलची लोक आपल्याला नाही त्या लेवलला इज्जत देत कमी लेखतात मला ते सहन नाही होत मला. तो थोडासा इगो इश्यू होता माझा आधीपासनं. पण गेमिंगमध्ये मी ट्राय द्यायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मला आई बाबा बोलले की तू कर, तुला वाटतं योग्य तर तू कर. आणि कसं आहे ॲट दी एंड आहे ना तुम्ही काही नवीन ट्राय कराल तर तुमच्या समोर प्रश्नचिन्ह उभे केले जाणार. आई बाबा पण तुम्हाला प्रश्न विचारणार साहजिक आहे ते, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करायला लागणार. तुम्ही ज्या गोष्टीची जिद्द ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही किती इन्व्हॉल्व आहात, तुम्ही काय काय करू शकता, तुमचं पोटेन्शियल काय आहे हे तुमच्या घरच्यांना दाखवून देणं हे महत्त्वाचं आहे. नुसतं बोलून किंवा रडून गोष्टी होत नाही, आधी केलं पाहिजे. तो डायलॉग आहे ना का केल्याने होते, आधी केलंच पाहिजे. महाराजांची जी आहे आपल्याला सगळी जी देणगी आहे आपलं कल्चर, मराठी कल्चर, महाराजांमुळे आपलं जे मराठी कल्चर आहे ते एक वेगळी छाप सोडून जातं. तर आजच्या या बदलत्या पिढीला तू काय संदेश देऊ इच्छिशील की महाराजांचं कल्चर आपण कसं फॉलो केलं गेलं पाहिजे? याबद्दल मी कालच्या स्ट्रीमवरच आय गेस बोलत होतो या टॉपिक बद्दल. हा टॉपिक तसा घण आहे, बोलायला लागलो ना तो डीप जाईन मी, त्यापेक्षा इथे मोजकाच बोलतो. आपल्याला आपली संस्कृती जपणं खूप जास्त काळाची गरज आहे. आणि जे आजकाल चाललेलं आहे रील्स बघणं, रीलचे अल्गोरिदम आहेत ना हे कुठे ना कुठे आपल्याला चुकीचं मॅन्युप्युलेट करतात. तर महाराजांच्या जे ग्रंथ आहेत, महाराजांच्या गाथा आहेत, महाराजांच्या स्टोरीज आहेत, महाराजांचे मूवीज आहेत, ह्या गोष्टी शिका, खऱ्या गोष्टी शिका. तुमच्या मित्रांना, तुमच्या पुढच्या पिढीला त्या गोष्टी शेअर करा. संस्कृती ऑटोमॅटिक जपली जाईल. अर्थातच आम्ही तुझा जो संदेश आहे ते म्हणतात ना की कोणताही व्यक्ती असो तो जो संदेश देतो तो नेहमी प्रत्येकाच्या मनात जसे चांगले विचार तसे आचार, असे विचार चांगले राहिले ना का माणूस ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह राहतो आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातात त्याच्या हातून. नक्कीच. त्याबद्दल तू काय सांगशील बाईक रायडिंग विषयी? काय नाही मित्रांनो, गाडी हळू चालवा आणि हेल्मेटचा वापर करा, प्रॉपर गिअर घाला आणि कुठल्या मोठो ब्लॉगर कुठल्या युट्यूबला बघून चुकीचा इन्फ्लुएन्स होऊ नका. गाड्या हळूच चालवा. आपल्याला जीवन प्यारा आहे. मी पण हळू चालवतो, तुम्हाला तर माहिती आहे. दादा एक गाणं आमच्या सगळ्यांसाठी कोणतंही तुला जे आवडेल तुझं आवडतं का? आणि पण प्रत्येक ठिकाणी काय कवय्या बनवायला रे मला तुम्ही. आग माझा बागा म्हणजे कसं आहे हे गाणं आहे ना मी गातो पण आपण कॉलेज वाली लोक आहोत ना, एवढं मनाला लावून घेऊ नका गाणं. लाईव्ह एकदाच आहे, टेन्शन घेऊ नका. करिअर महत्वाचं, आई बाबा महत्वाचं. गाणं ऐका आणि सोडून द्या. जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे काय बाकी तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या. मनाचा पाळणा करू बांधून घे जरा सुला. डोळ्यात तू ग साजणी सुखाचा स्पर्श तू नवा. तुझ्या विना उरेना अर्थ जीवना. उजळे तुझ्या हसूने कणकण अन चंद्र हे हातीचे काकण. मला मी खरंच स्पॉइलर वाटतेय इकडे. आय एम सॉरी जर मी तुमचा उगीच वेळ घेतला असेल, कारण आय एम सॉरी अचानक व्लॉग पॉज केल्याबद्दल. पण तुम्हाला सांगतो की हे जे एकंदरीत कार्यक्रम होता इथे माझ्यासोबत ज्या जयंती मॅम होत्या त्याही तेवढ्याच मानकरी होत्या. त्यांनीही तेवढीच मेहनत केलेली आहे. आणि जेव्हा त्या बोलत होते तेव्हा मी ऐकत होतो की त्यांना 2 मुलं आहेत आणि ते 2 मुलं असतानासुद्धा त्यांनी अँकरिंगचं काम केलेलं आहे न्यूज चॅनलवरती चांगल्या आणि आता ते पॉडकास्ट पण करतात. तर याच्यामध्ये आपल्याला गोष्टी शिकण्यासारख्या असतात की घरात मुलं सांभाळून संसार सांभाळून सुद्धा
बाकी गोष्टीही करता येतात, करिअर घडवता येतं, नाव कमवता येतं आणि ह्या गोष्टी करता जयंती वागधरे मॅडम तुम्हाला पूर्ण बांधिलकी फॅमिलीकडनं खूप सारं प्रेम. श्रीमान बाजूला असताना ही वॉज अ कम्प्लीट एंटरटेनर. थँक्यू सो मच. मला बेस्ट पार्ट रंगवर्धनचं हे वाटतं की तुम्ही मराठी कल्चर जपता, त्याचं जतन करताय आणि त्याला पुढे नेताय. हे खरंच म्हणजे पब्लिकली म्हणजे मी एक बेसिक लेवलचा व्यक्ती समजतो स्वतःला आणि मी आहेच एक नॉर्मल व्यक्ती. यूट्यूबमुळे ते प्रेम मिळतं लोकांचं, पण ही जी फील असते ना की पब्लिकमध्ये फिरण्याची दहशत, हे मी कधी स्वप्नात पण नाही पाहू शकलो असतो. या दहशती मला जगायला आवडते, पण मजा येते. या लोकांची दहशत येईल की मला स्वतंत्र फिरता येत नाही. पण भावनो थँक्यू यार, तुमच्यामुळे ना समाजामध्ये एक वेगळी ओळख आणि एक वेगळा दबदबा आहे आपला. थँक्यू सो मच. लव्ह यू. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. ए दीदी, तुझं काय म्हणणं का ते कसं वाटतंय? खूप छान वाटतं. हा छान वाटतंय. चौपल सीट कसं वाटलं? स्कूटीवरती चौपल सीट होते, डायरेक्ट भरधाव वेग आणि ट्रॅफिक हॉर्नरला पण काय बोलू आहे ते बरे. आणि हे बघा लोक कंटिन्यू आहेत. बांधिलगी अभी हम आगे जाके कहीं पे रुकते रुको जरा. अरे भाऊ पाय नको ना रे, पाय न कर. अरे एवढा मेन नाही रे मी. अरे आहे मेन आहे आमच्यासाठी. किती केक कापला दादा, केक कटिंग कर ना. गाईज भर हायवे त्यांनी थांबवलंय सगळ्यांनी. हे बघ चलो चलो चल जल्दी श्रीमान. हा हॅपी बांधिलकी डे. सिद्धी कसं वाटलं केक? पोरं फोटो काढायला येत सर. नाही आम्ही निघतोय. तुम्ही जरा बोला ना त्यांना जायला. हे चला, हे सिद्धी वॉर्निंग आली. चलो चलो बाय 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 बाय. त्यांनी आम्हाला हेल्प केली शेवटी. थँक्यू सर. थँक्यू सर. गाइस बहुत ही बढ़िया स्ट्रीम हुई. और जैसे कि आप देख सकते हो तो पसारा विसारा सब आवरा वगैरह सब गिफ्ट वगैरह पैक किए. और ये देखो पूरी गैंग बोलते मेरी छोतरमलार, रानी द बॉयज, ओमी द बॉयज के पीछे कौन है? मैं हूं रे. और इसके बाजू में हमारा प्यारा पतू द किंग, जो फिलहाल सेलिब्रिटी लोगों का तारा बन चुका है. और उसके बाजू में फेम डिगर द बॉय, जिसने इस मतलब लाइव स्ट्रीम पे भी अपने कुत्ते ने व्लॉग बनाया. इसकी लायकी नहीं दोस्तों, इसको फेम डिगर बोलो. फेम डिगर. और ये है डेविल द बॉय द फिटनेस मैन के दिल में कोलकाता. और ये है अभी जो लोगों के बीच भांडन लगाने में किंग ठहरा है. और ये है हमारा प्यारा डाकू द बॉय द गेमिंग द, इसको ठंडी लग रही है, वाट लगी पड़ी है, काम 25 हो रहा है. और ये हमारा मालवण का किंग नोबिता, जो सुधरा हुआ बंदा है, माशाल्लाह इज्जत है. और ये जो साइलेंट मोड पे ना, ये इस दुनिया का सबसे पावरफुल बंदा है, लेकिन इसको इसकी पावर का अंदाजा नहीं है. और 1 मिनट. और लास्ट उल्टा कैमरा, लास्ट वन एंड ओनली जो इन सबको बांध के रखा है, वो हमारा बॉस बोल सकते, बॉस हमारा वास. वास जो भी है सब कुछ बदबू. लेकिन दोस्तों ओवरऑल ब्लॉग इतना ही था. आपको कैसा लगा बताना. और सबसे इम्पोर्टेंट जो ये प्यारा सा इंटरेक्शन था वो VJIT कॉलेज में, तो थैंक यू VJTI कॉलेज वाले सर्स को और सारे छात्रों को बहुत प्यार. थँक्यू भावनो, तुम्ही मला एवढं मान दिला, बोलून ते मान चिन्ह वगैरह दिलं. एंड जिन जिन लोगों को मैं मिल नहीं पाया हूँ, उन लोगों को सॉरी. बांधिलकी दोस्तों फुल इज्जत, लाइफ टाइम
बांधिलकी बच्ची कर देंगे खच्ची. कसं आहे ना, ह्या 7 वर्षामध्ये जो फरक तुम्ही माझ्यामध्ये घडवला आहे तो कदाचित तुम्हाला जाणवणार नाही. तुम्ही मला महान बोलताय, पण ॲक्च्युली सर्वात महान लोक तुम्ही आहात. हे जे काय आपण करतोय, जे प्रेम मी मिळवतोय, जे जीव तुम्ही मला लावताय, ह्याच्या मागचं रिझनसुद्धा तुम्ही आहेत. तुम्ही आहेत म्हणून मी आहे. तुम्ही आहेत म्हणून माझ्यासोबत जेवढी लोकं आहेत त्यांचं एक नाव आहे, त्यांचा एक मान आहे. आणि तुम्ही आहेत म्हणून बांधिलकी आहे. हॅपी बांधिलकी डे. खूप प्रेम. 7 वर्ष कंप्लीटेड. आणि आमचे राणूभाऊ बोललेत गोंडस की पुढे काही वर्षानंतर बांधिलकी डे खूप मोठ्या लेवलला मनवला जाईल. तर नक्कीच बघू कुठली लेवल गाठू. ब्लॉग संपला, चला निघा. चिंदी आयटम.